मंत्र आहे ओम अन्नपूर्णाय नमो नमः. थँक्यू गॉड, थँक्यू फादर, थँक्यू मदर, थँक्यू फार्मर. गुड गुड, मस्त. आम्हाला छान थाळी सजवून मिळालेली आहे. आता खायची देवी आहे. कसं झाले सांग खाऊन? दिसतात तरी चांगला एक नंबर. सुंदर, छान, मस्त झालेला आहे. आरव मस्त. नमस्कार, मी मीरा. मी आजचा ब्लॉग स्टार्ट करते. मी आज पावभाजी केले आणि धनश्रीला आणि आरवला घरी बोलवले. आणि आमची पावभाजी खाऊन झाली. मेन म्हणजे आरव खाऊन आता आतमध्ये जाऊन बसलाय तिथे उद्धव बरोबर. आणि मी वॉशवर बोलत बसले. आणि फायनली वॉशीने ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. केलंय. खूप दिवस त्याला मग तिला म्हणते आणि खूप तुम्ही बघणार आहे. म्हणजे मला वाटतं वर्षभरापूर्वी तर टाकलेलीच ना व्हिडिओने, त्याच्यावर टाकलीच नाही. त्याच्यानंतर ती शॉर्ट व्हिडिओ टाकत होती. तिला म्हटलं ब्लॉगिंग स्टार्ट कर. कारण राजश्रीला पण तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये बघितले तेव्हा तिला बोलले की राजश्रीला स्टार्ट करायला. आणि मावशीला पण मावशी नाही का मला जमणार नाही, मला होणार तेवढं धाडसच नव्हतं नाही, पण आता ठरवलंय की करायचं. तिला मी काय म्हणते, आता मुलं मोठी झालेत, दुकानाचं सगळं बघतेस, पण स्वतः काहीतरी असं बिझी राहा, गुंतून राहा. बाहेर गावामध्ये तेवढं काही हे नसते की आपण चला इकडे फिरून आलो तिकडे फिरून आलो. फायनली केले तिनं स्टार्ट केलंय हिच्या मदतीने. हिच्या म्हणजे हिच्या सांगण्यावरून वगैरे भरपूर दिवस झाली ती सांगत होती. पण माझं काम आणि दुकानचं पण थोडंसं असल्यामुळे मला ते वेळ मिळत नव्हता. पण आता मला आवड पण आहे करायची. फायनली आता मी करणार आहे ब्लॉग. आणि आता दिवसाचं थोडंसं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार. रुटीन आणि तिच्या खूप साऱ्या गोष्टी असतात, जसं रेसिपीज आहेत तिच्या. त्यानंतर घरातला टापटीपणा ती खूप छान ठेवते, पहिल्यापासूनच सवय आहे तिला. त्यानंतर शेतात पण काम केलेलं आहे आणि दुकान पण बघते त्यांचं. तर ते पण काही व्हिडिओज मजेशीर असलेले तुमच्याशी शेअर, तिच्या लाईफ मध्ये शेअर करते. आणि त्यांनी तिला कधी असं म्हटलं नाही मला, अजून पण तिला म्हटलं तुझ्या ब्लॉग मध्ये सांग की मी ब्लॉग स्टार्ट केलं म्हणून. राजश्री पण सेम, तिनं पण कधी नाही बोलली मला की ब्लॉगिंग करते मी, तू स्टार्ट कर. किंवा माझं कुठलंही नाव आपण कधीही केले नाही. आणि त्यांना असं की मला काहीतरी करायचं. राजश्री पण तेव्हा म्हणाले की आता बाळ झाले काय, मला काहीतरी करायचं. ही पण नसेल की काहीतरी करायचंय. मग तिला गोष्टी 2-3 आवड आहे करायची. हा, कुकिंग चॅनल तिला स्टार्ट केलंय. मी कुकिंगचं चांगलं दाखवेल. पण तिला रिक्वेस्ट पण असं की तू ब्लॉगिंग पण स्टार्ट कर. पण तिला ते धाडस होत नव्हतं. पण आज म्हटली की फायनली मी स्टार्ट करते. सुरुवात तर केली, पहिल्यापासून करायचं होतं ब्लॉगिंग, पण आता सुरुवात केली. बघू आता पुढे. बघूया आता हा व्हिडिओ आला तर 1 वर्षानंतर टाकते, 1 महिन्यानंतर टाकते, करणार रोज. पहिला थोडे तरी तिला सांभाळून घेतलं. हळूहळू समजतं. मला जसं स्टार्टिंगला व्हायचं तसंच तिला पण व्हायला लागले. पण होईल, एक गुंतून राहतं माणूस. गुंतून राहता आणि सुरुवात केल्याशिवाय पण ते समजणार. आणि ती गोष्टी तिच्या ज्या रेसिपीज आहेत, नवीन रेसिपीज, किंवा ती कसं घरातल्या गोष्टी मॅनेज करते, आपण एकमेकांचं बघूनच शिकतो. तर ते पण तिच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. धनु तिचं काम करत होती तोपर्यंत मी आमच्या दोघींच्यासाठी चहा ठेवला. चॉकलेट शेक करून खाल्लोय मी. बिस्किटचं काय? मी काय केलं ते हे केलं. चहा पिऊन आम्हाला शेजारच्या ताईच्या घरी पण जायचं होतं. कारण धनुच्या साड्या ज्या गोंडे लावायसाठी दिल्या होत्या त्या तिला बघायच्या होत्या. खरंच की मस्त वाटवलंय ना. आणि धनुला पण निघायचं होतं, आधीच उशीर झालेला तिला. आणि तिला साडी पण बघायला जायचं होतं तिथं. धनु आणि आरव पण आता घरी गेली. चहा वगैरे आम्ही घेतला. भरपूर वेळ तिथं थांबली. तिला वेळ नसतोय, कामाचा भरपूर वेळ आहे तिला पण. वेळात वेळ काढून ती आली, थोड्या वेळ थांबली माझ्यासाठी. बरं वाटतं मला पण. आणि आता माझं पण बाकीचं काम आवरायचं आहे. काहीतरी वेगळी डिश बनवायची म्हटली की असा पसारा होतो. मला आवडून घ्यायचं आहे. किचन कट्टा आवरला. मी संध्याकाळ झालेली, देवाला दिवा लावून मी मग स्वयंपाकाला लागले.
तर आता माझी सगळी कामं आवरून पण झालेत, स्वयंपाक पण झाला आहे आणि माझं दिवसाचं छोटंसं रुटीन मी तुमच्याशी आज शेअर केले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय बाय.